टाइम्स मध्ये आपलं स्वागत। ठाणे उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशन हद्दीत दाखल गुन्ह्याच्या अन्वये कारवाई करत पोलिसांनी मोहम्मद सरफराज रुस्तम शेख या आरोपीला अटक केली आहे। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली वाघ, गुन्हे शाखेचे सपोनी महेश काळे, पोलीस उपनिरीक्षक विलास मालशेटे, पोलीस हवालदार सूर्यवंशी चौधरी आणि पोलीस शिपाई धुळे यांनी संयुक्तरित्या केला आहे। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून 3000 रोख रक्कम, 3 अँड्रॉइड मोबाईल फोन आणि दुचाकी जप्त केली आहे। तपासात उघडकीस आले की सदर दुचाकी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यामधून चोरीस केली होती। सदर माहितीच्या आधारे आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। पोलिसांकडून या गुन्ह्यात इतर कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेतला जातोय। पोलिसांच्या माहितीनुसार लवकरच या प्रकरणातील इतर आरोपीही अटकेत येण्याची शक्यता आहे। नमस्कार, मध्यवर्ती पोलीस स्टेशन अंतर्गत सदरची मंदिर चोरी झाली होती। या अनुषंगाने सदर पोलीस स्टेशनचे इंचार्ज श्री अवताडे, क्राइम पीटर श्री पादीर आणि तपास पथकातले अधिकारी श्री महेश काळे आणि त्यांची टीम तपास करत होती। यातील तांत्रिक विश्लेषण आणि एकंदरीत गोपनीय माहितीच्या अंतर्गत त्यांनी सदरचा गुन्हा जो आहे तो उघडकीस केलेला आहे। यामध्ये एकूण 2 आरोपी असून त्यातला मूळ आरोपी जो आहे त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे आणि त्यामध्ये चोरीला गेलेले 3 मोबाईल, रोख रक्कम आणि तसेच बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यातील एक चोरी गेलेली मोटरसायकल जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे। इतर दुसऱ्या आरोपीचा शोध तपास पथक घेत आहे आणि त्याचा PCR घेऊन आणखी काही गुन्ह्यात त्याचं सहभाग निष्पन्न होत आहे का या अनुषंगाने मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे तपास पथकातील अधिकारी कर्मचारी तपास करत आहेत। ठाणे येथून विश्वनाथ शेना यांची रिपोर्ट। अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स। नमस्कार।